विस्तीर्ण मंच, आकर्षक लाईट इफेक्ट, लक्षवेधक सेट, कलाकारांच्या दिलखेचक अदा आणि रसिकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांची वेळोवेळी मिळालेली दाद यामुळे यंदाचा भीमा फेस्टिवल रसिकांच्या हाऊसफुल गर्दीनं हिट ठरला। फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी झी टॉकीज प्रस्तुत आरारा खतरनाक या विनोदी कार्यक्रमाच्या सादरीकरणानं रसिकांची रविवारची संध्याकाळ अविस्मरणीय ठरली। कलानगरी कोल्हापूरचं हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या चॅनल बी च्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आयोजित होणारा भीमा फेस्टिवल म्हणजे कला रसिकांसाठी पर्वणीच असते। चॅनल बी च्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी स्टेडियमवर 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। शनिवारी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला। रविवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी झी टॉकीज प्रस्तुत आरारा खतरनाक गीत संगीत नृत्याचा हा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला। माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक, कृष्णराज महाडिक, माजी महापौर शिवाजीराव कदम, आमदार अमल महाडिक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आलं। धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक, संदीप घोडके, शिवाजी घोडके यांच्या उपस्थितीत खासदार धनंजय महाडिक यांना त्यांचं पोर्ट्रेट भेट करण्यात आलं। या कार्यक्रमाचे प्रायोजक असलेल्या गोकुळदूत संघाचे संचालक रामराजे कुपेकर, हॉटेल केटरीचे चिन्मय कडेकर आणि हॉटेल वृषालीचे प्रतिनिधी यांचा माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसंच नव्यानं सुरू झालेल्या बी भक्ती या चॅनलचं लॉन्चिंग माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं। मंचावरील स्क्रीनवर या चॅनलची झलक दाखवण्यात आली। झी टॉकीज प्रस्तुत आरारा खतरनाक या कार्यक्रमाला अभिनेत्री नृत्यांगना मानसी नाईक हिच्या आंबे कृपाकरी या नृत्याविष्कारानं सुरुवात झाली। अभिनेत्री श्रेया बुगडे आणि संकर्षण कराडे यांनी उत्कृष्ट निवेदनाद्वारे रसिकांवर छाप पाडली। कमलाकर सातपुते, सुप्रिया पाठारे यांच्या विनोदांनी प्रेक्षकांना खळाळून हसवलं। अभिनेत्री स्मिता गोनकर हिनं पप्पी दे पारूला चिमणी उडाली भूर या गाण्यावर सुंदर नृत्याविष्कार सादर केला। सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी ही आशिकी या चित्रपटाचा टीजर यावेळी दाखवण्यात आला। कलानगरीची अभिनेत्री हेमल इंगळे हिची मुलाखत श्रेया बुगडे यांनी घेतली। नृत्यांगना नेहा खान हिनं लोकप्रिय गीतांवर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली। अभिनेत्री सुहास परांजपे, दिगंबर नाईक आणि ओमकार भोजने यांनी सादर केलेला कोकणी कॉमेडी ड्रामा रसिकांना चांगलाच भावला। अभिनेत्री वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांनी विविध लावण्या सादर करून कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली। झटका से सुतला वारा, झटपट
पाय गाचकन वर गेली असती माहितीये. पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरील आनंदी गोपाळ या चित्रपटाचा टीझर दाखवण्यात आला. अभिनेता पुष्कर जोग यानं मुळशी पॅटर्न चित्रपटातील आरारारा या गीतासह अन्य गीतांवर नृत्य सादर करून रसिकांना खेळवून सोडलं. संस्कृती बालगुडे हिनं अप्रतिम नृत्याविष्कार सादर करत रसिकांना आनंदाची अनुभूती दिली. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनं रविवारी भीमा फेस्टिवलची सांगता झाली. अनेक नामवंत कलाकार यामध्ये सहभागी झाल्यानं शिवाजी स्टेडियमवर रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. सायंकाळी 5 वाजल्यापासूनच स्टेडियमच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. प्रेक्षक गॅलरी सुद्धा गर्दीनं ओसंडून वाहत होती. प्रत्येक उपस्थिताच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गीत, संगीत, नृत्य आणि हास्य मनोरंजनाच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. अनेक गाण्यांवर संपूर्ण स्टेडियम थिरकलं. अचूक टायमिंग आणि खळाळून हसवणाऱ्या कॉमेडी स्किट्समुळे स्टेडियमवरील वातावरण चैतन्यपूर्ण बनलं होतं. भीमा फेस्टिवल अंतर्गत या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवाजी स्टेडियमनं गर्दीचे आजवरचे सर्व उच्चांक मोडले.